अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त म्हटलं की आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे नित्यसेवा. स्वामींची नित्यसेवा कशी करायची आणि नित्यसेवा केल्यानंतरनं आमच्या समस्या दूर होतील का, त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरे मिळून जातील. नित्यसेवा म्हणजे दररोज नित्य नियमाने महाराजांची सेवा करणे. प्रत्येक व्यक्तीला लगेच कोणत्याही गोष्टीचा अनुभव येईल असे नाही. आपण स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ केला म्हणजे त्याचे फळ आपल्याला लगेचच मिळेल असे नाही. प्रत्येक व्यक्ती जसा वेगवेगळा आहे तसेच प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे आहेत. आपले जसे कर्म असतात तसेच आपल्याला भोग भोगावे लागतात. हा एक कर्माचा फेरा आहे. ज्याचे कर्म चांगले त्याचा फळही त्याच प्रमाणात मिळते. स्वामी हे प्रत्येक व्यक्तीची परीक्षा बघत असतात, पण आपण परीक्षेच्या काळात न खचून जाता आपण स्वामींची सेवा ही चालूच ठेवायची आहे. नित्यसेवा म्हणजे रोज नित्य नियमाने केली गेलेली सेवा. नित्यसेवेमध्ये रोज 3-3 अध्याय वाचायचे आहेत. 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी म्हणजे पहिली माळ ही गुरुची असते, दुसरी माळ ही आईची असते, तिसरी माळ ही वडिलांची असते, चौथी माळ आपल्या पितरांची असते आणि 5व्या माळेपासून ते 10व्या माळेपर्यंत आपलं काम, क्रोध, मोह, मत्सर यासाठी ह्या माळा असतात. आणि शेवटची 11वी माळ ही आपली स्वतःसाठी असते. आणि जर तुम्हाला 11 माळी जप होत नसेल तर तुम्ही 1 माळ जप केली तरी चालेल. समजा तुम्ही 11 माळी जप करत असाल. 11 माळी जप करताना तुम्ही जर माळ जपत असताना तुमच्या मनात येत असेल की आता आपलं स्वयंपाक काय करायचा आहे, मला भाजी काय केली पाहिजे, मला उद्या डब्याला काय केलं पाहिजे, असे जर विचार तुमच्या मनात येत असेल, तुमचं जर मन बाहेर भटकत असेल तर त्या माळेचा जप केलेला तुमचा काहीही फायदा होणार नाही. त्यासाठी तुमचं जर मन असं बाहेर भटकत असेल तर तुम्ही एकच माळ जप करा. ती एवढी मनापासून अंतकरणापासून करा की तुमच्या अवतीभोवती काय चाललेले आहे, तुमच्या शेजारी कोण आहे याचेही तुम्हाला भान नाही राहिले पाहिजे. तर आपण सारामृताचे 3 अध्याय वाचण्याच्या अगोदर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे. यामध्ये स्तोत्र आहेत, मंत्र आहेत आणि यामध्ये जे महत्त्वाचं, आपण कुठलीही स्वामींची सेवा करायच्या अगोदर आपण हे स्वामी स्तवन वाचायचं आहे. हे बघा, हे स्वामी स्तवन आहे. हे स्वामी स्तवन सर्वप्रथम वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत. हे पहा, हे सारामृताचा ग्रंथ आहे. याच्यातले हे पहा, हे अध्याय पहा. हा पहिला अध्याय आहे. हा इथं चालू होतो आणि इथं संपतो. हा दुसरा अध्याय चालू होतो आणि तो इथं संपतो. हा तिसरा अध्याय चालू होतो आणि तो इथं संपतो. म्हणजे हे अध्याय 1 ते 1.5 पानाचे आहेत. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतात. 10 ते 15 सुद्धा नाही, 10 मिनिटं खूप झाले वाचनासाठी. आणि हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे. रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. 3 अध्याय म्हणजे, तर समजा आज गुरुवार आहे, मी गुरुवारपासून नित्यसेवेला सुरुवात केली, तर आज पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय हा झाला गुरुवारी. त्यानंतर शुक्रवारी 4था, 5वा आणि 6वा. त्यानंतर शनिवारी 7वा, 8वा, 9वा असा 3-3च्या ह्यानी 7 दिवसात तुमचं पूर्ण एक पारायण पूर्ण होतं. आणि रोज नित्यसेवा केल्याने तुमचे जे भोग आहेत त्याची तीव्रता कमी होत जाते. नित्यसेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक पाठ केला आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील असं नाही. तुम्ही स्वामी सेवा करत राहा, तुम्हाला स्वामी भरभरून देतील. तुम्हाला मागण्याचीही गरज नाही, कारण की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. तुमच्या मनातलं सगळं स्वामी जाणतात. महाराज हे कोणाच्या ह्या जन्म, मृत्यू, भोग याच्यामध्ये येत नाही. तुमचे जसे कर्म आहेत त्या प्रमाणात तुम्हाला भोग भोगावे लागतात. मात्र तुम्ही
स्वामींच्या सेवेमुळे तुमचे जे भोग आहेत त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी होते. महाराजांच्या सेवेतली कोणतीही व्यक्ती वाया जात नाही. ज्याच्या त्याच्या सेवेचे फळ हे महाराज त्याला नक्कीच देतात. त्यानंतर तुम्हाला मी एकदा परत सांगते की नित्यसेवामध्ये तुम्ही सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत, 11 माळी जप करायचा आहे, 1 माळ गायत्री मंत्राची करायची आहे आणि स्वामी स्तवन हे रोज सेवेच्या अगोदर वाचायचं आहे. ही आपली नित्यसेवा रोज याप्रमाणे करायची आहे. माझी ही केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.